तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दर्शन लाडे. तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघितले असतील. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्या काशा गावचे विपुल दादा राऊत आहेत. नमस्कार दादा. विपुल दादा, सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारतो की आपला कासा फेस्टिवल भरवण्यामागे आपला मेन मोटिव्ह काय होता? कासा फेस्टिवल भरवण्यामागे मेन मोटिव्ह असा आहे का आपल्या आजूबाजूला जे 100 किलोमीटरच्या रेडियसचे एरिया, समजा मुंबई आहे, ठाणे आहे, आता पालघर आहे, डहाणू पण पकडत येतं, तिथे मोठ्या प्रमाणात फेस्टिवल्स वगैरे होतात. फेस्टिवल काय आहे, शहरी भागातील लोक फेस्टिवलचा आनंद कसा घेतात हा आपल्या ग्रामीण भागात यावा आणि ग्रामीण भागातल्या लोकांना ही एक सुविधा आपल्या फेस्टिवल मार्फत उपलब्ध होईल आणि पुढे भविष्यात येणारे फ्युचरच्या आपली जी मुलं आहेत त्यांना बाहेर फेस्टिवलच्या निमित्ताने जाऊ नये किंवा आपल्याला ज्या ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना बाहेर जाऊ नये किंवा ह्याच्यातलं आणि आपली एक इकडची कला, रूढी, परंपरा म्हणजे आता आपलं महालक्ष्मी मंदिराचा आपण इथे देखावा केला. या मार्फत आपल्या महालक्ष्मी मंदिर या भागामध्ये महालक्ष्मी मंदिर आहे, जिनबाग आहे, महालक्ष्मीचा गड आहे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ऐतिहासिक आहेत. त्या गोष्टींना पण हळूहळू चालना मिळाली पाहिजे. आज आपण पाहिलं तर टुरिस्टच्या हिशोबाने आपल्याकडे एवढे ट्रॅव्हल्सचे प्लेसेस आहेत, पण त्या प्लेसेसला अजूनपर्यंत पाहिजे तशी वाव नाही आहे. तो हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपलं गावाचं नाव, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं नाव साधा समुद्र पार नेण्याचा एक उद्देश आहे. म्हणजे उद्या आमच्या इकडचा एक कोणताही मुलगा या ग्रामीण भागातला गेला, बाहेर गेला, दादा कुठून आला, कासा, तर समोरच्या व्यक्तीने सांगितलं पाहिजे कासा फेस्टिवल का होतो. जसं आज काला घोडा होतो, वसईचा कला क्रीडा होतो. एक नाव देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतोय. अर्थातच आपल्या गावाला एक नवीन ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. तर दादा धन्यवाद. सर्वप्रथम कासा फेस्टिवल समिती, सर्व मेंबर्स, सर्वांचा आभार मानतो. आपल्या कासा गावच्या करताना मी तुमचे आभार मानतो आणि नेमकं नक्कीच तुम्ही असं काम करत राहा. कंटिन्यू आपल्या गावाला नेहमी पुढे न्या, विकासाच्या दिशेने न्या. व सर्वांकडनं मी तुमचं सर्वांचा आभार मानतो. एक गोष्ट, दर्शन लाडे ब्लॉगला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमोशन द्या. जसं आपलं कासा फेस्टिवलचं नाव मोठं झालं आहे तसे आमच्या गावातल्या मुलाचं नाव मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी ही कासा फेस्टिवल समितीकडनं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. नक्की मित्रांनो लाईक करा. चला दादा, धन्यवाद.